एक दिवस मैत्रीसाठी 6 वर्षांनी एक मैत्रीण भेटली, तेही अचानक. तर श्री स्वामी समर्थ मंडळी. दुसरी मैत्रीण येणार होती भेटायला. तिची वाट बघत मामांच्या दुकानात बसली. तर मामाच्या मुलाने हे बिस्किट ऑफर केलं खायला. ते खाऊन संपवते तोपर्यंत मामा नाश्ता घेऊन आले. कचोरी, समोसा सगळं आणलं मामांनी. नाही नाही म्हणत होतो तरी घेऊन आले. मग मामी, मी सगळ्यांनी बसून असं दही कचोरी एन्जॉय केली. आम्ही ते खातच होतो. तेवढ्यात हे वासुदेव बाबा आले बाहेर. आणि ही परंपरा आता मुडत चालली आहे. क्वचितच कुठेतरी वासुदेव दिसतात. दुकानात बसून मैत्रिणीची वाट बघत होते. मग तिचा फोन आला की ये बाई बाहेर, मी आली आहे म्हणून. गेले तर बाई स्कूटीवर आल्या होत्या. आणि खूप दिवसांनी आम्ही भेटलो होतो. तसं बोलणं आमचं रोज होतं फोनवर, पण भेटणं काही लवकर होत नाही. तरी ती आली होती भेटायला. मग तिच्या स्कूटीवर बसून आम्ही निघालो हनुमंताकडं, आपल्या नांदुऱ्यातलं सगळ्यात फेमस ठिकाण. आणि तिच्या स्कूटीवर खूप दिवसांनी बसले होते. किती मज्जा येते ना मैत्रिणीच्या स्कूटीवर बसून फिरायची. आमच्या नांदुऱ्यात हे 105 फुटांची हनुमंतांची मूर्ती आहे. आणि हे असं म्हणतात महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात उंच मूर्ती आहे. मग गेलो आम्ही श्रीरामांचं दर्शन घ्यायला. हनुमंतांच्या जवळच श्रीरामांचं पण मंदिर आहे. तिथं आम्ही दोघींनी दर्शन घेतलं आणि मग बालाजीच्या मंदिरात जात होतो. तर दुरून बघा हनुमानजी किती भारी वाटतात आणि त्याच्यावर कुणीतरी जलाभिषेक केला होता. दिसतोय का तुम्हाला? बघा बरं, किती छान वाटतं ना. आणि हे बालाजीच्या मंदिराचं बांधकाम साक्षात बालाजी मंदिर आहे ना आपलं पाश्चात्य राज्यातलं, हां तिथलं त्यासारखंच बांधकाम केलं आहे. आणि असं वाटतं की आपण त्याच मंदिरात आलो आहे. खूप सुरेख बांधकाम केलं, खूप करमतं तिथं. मग आम्ही दोघींनी बसून खूप गप्पा मारल्या. आणि गप्पा मारण्यात खूप वेळ निघून गेला. 2-3 तास झाले असतील. तर तेवढ्यात मला माझी 6 वर्ष आधीची बेस्ट फ्रेंड भेटली. आणि ती फोनवर बोलायची, पण असं आम्ही तिच्या लग्नानंतर भेटलोच नव्हतं. हे बघा श्रीकृष्णांच्या वेगवेगळ्या लीला ह्या मंदिरात दाखवल्या आहेत. त्या सगळ्या मी कॅप्चर करून घेतल्या आणि सगळ्या लीला किती छान वाटतात. ते झालं. मग आम्ही बसलो प्रसाद घेत आणि मंदिरात जरा वेळ. ही जी माझी मैत्रीण आहे, शेवटी फोटो टाकलाय तिचा. ती पालघरला असते आणि आता आम्ही अचानक भेटलो तर म्हटलं चला एक फोटो करून घेऊ. चला आता आम्ही व्हिडिओ इथेच एंड करतो. बाय.